Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is 8th lecture about the chapter statistics. This is part of a video lecture series about SSC mathematics. I appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. So in the previous lecture, I told you about advantage of making the class intervals continuous, because what happens is some data may miss if the class intervals are not continuous, so we make it continuous. Also, I told you the procedure to make the class intervals continuous, so I hope you understood that properly. Now in this particular lecture we are going to concentrate on calculation of median of grouped frequency distribution, median of grouped frequency, grouped data we will say. Okay, so we will consider the problem which is solved for you in the book, right? This is that problem. It is on page number 140. See, the following table shows frequency distribution of marks of 100 students of the 10th class. 100 विद्यार्थ्यांचा 10वीतल्या डेटा दिलेला आहे about what marks they obtained in practice examination and find the median of the marks. So see, the class intervals are given as, so class intervals, see, these are marks of the students, and those class intervals are 0 to 20, then you have 20 to 40, then you have 40 to 60, then we have 60 to 80, and finally 80 to 100. These are the class intervals. These are marks. Okay, and then number of students, that is frequency naturally, number of students. Frequency means Fi. What is that? 4, 20, 30, 4, 20, 30, then we have 40, and we have 6. Now here, whenever we calculate median, we have to also calculate cumulative frequency. That is called cumulative frequency. Cumulative frequency less than upper limit. आता ह्याचा अर्थ काय? लेस दॅन अप्पर लिमिट म्हणजे आता इथे जे अर्थ आहे ना, हे 4 हा ही जी व्हॅल्यू आहे ती काय आहे? 0 ते 20 मध्ये मार्क मिळवणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचा हा नंबर आहे. म्हणजे 20 पेक्षा कमी, अप्पर लिमिट ह्याचं काय आहे? 20. लेस दॅन 20 पेक्षा कमी मार्क मिळवणारे. बघा, मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की 20 एक्झॅक्टली मार्क असतील तर ते इथे काउंट होणार, 20 ते 40 मध्ये, इथे नाही. हे 20 पेक्षा कमी मार्क असणारे विद्यार्थी आहेत. मग ते किती आहेत? 4. म्हणून बघा, लेस दॅन अप्पर लिमिट म्हणजेच लेस दॅन 20 मार्क मिळवणारे 4 मुलं आहेत. आता इथे 40 आहे, मग लेस दॅन 40 मिळवणारे किती? हे फक्त 20 आहेत का? नाही, 20 हे 20 ते 40च्या मधले आहेत, आणि 20 पेक्षा कमी असणारे 4 आहेत. म्हणजे एकूण 40 पेक्षा कमी मार्क असणारे किती विद्यार्थी आहेत? 20 आणि हे 4, म्हणून 24. म्हणजे हे ॲडिशन करायचं, 4 आणि 20 ते 24. आता इथे या 40 ते 60, 40 ते 60 मध्ये मार्क मिळवणारे 30 विद्यार्थी आहेत. म्हणून 60 पेक्षा कमी मार्क मिळवणारे किती आहेत? ते 20 ते 40 मधले सुद्धा 60 पेक्षा कमीच असणारे मार्क विद्यार्थी आहेत. 0 ते 20 मधले सुद्धा तसेच आहेत. म्हणजे जर मला असं कोणी विचारलं की हाऊ मेनी स्टुडंट्स आउट ऑफ 100 इन दिस क्लास आर गेटिंग मार्क्स लेस दॅन 60, तर आय हॅव टू ॲड ऑल दिस थिंग्स, कारण ज्यांना 0 ते 20 मिळाले आहेत ते पण 60 पेक्षा लहान मध्ये काउंट होणार. 20 ते 40 या रेंजमध्ये मार्क मिळवणारे सुद्धा 60 पेक्षा कमी या कॅटेगरीत काउंट होणार, आणि 40 ते 60 मधले, म्हणून 30 आणि 20, 50 आणि 4, 54 असा हा विषय होणार. आणि मग तसंच आपण इथे पुन्हा हे 40 ह्याच्यात मिळवलेत की इथे 94 झालं, आणि मग इथे 100 झालं. लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा कॉलम तयार करता लेस दॅन अप्पर लिमिट, त्यावेळी 100 पेक्षा मार्क कमी मिळवणारे किती विद्यार्थी आहेत? आता अर्थात शेवटच्या इंटरव्हलमध्ये 100 इन्क्लूड असणार, तिथे 100 मार्क मिळवणारा विद्यार्थी कुठे घेणार आपण? इथे घेणार. ह्याच्या पुढे इंटरव्हलच नाही. पण 60 मार्क मिळवणारा इथे मोजला जाणार, 80 मिळवणारा इथे मोजला जाणार, हे लक्षात घ्या. परंतु हा लास्ट इंटरव्हल आहे,
क्लास इंटरवल, त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी लोअर लिमिट पण आणि अप्पर लिमिट पण ज्यांचे मार्क असतील ते पण तिथेच काउंट होतात. हे झालं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल. आता आपणाला काय करायचं आहे की मेडियन क्लास आपणाला ठरवायचा आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं बघा, इथे एन तुमचा बघा एन हा 100 आहे बरोबर ना. मग त्याला आपण 2 ने भागणार n/2 आणि 50 बघणार. आता 50 कुठे क्रॉस होतं, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल तुम्ही ऑब्झर्व करायचं. म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा जो कॉलम आहे तो ऑब्झर्व करा. इथे 4 व्हॅल्यू आहे, इथे 24 आहे, इथे 54, म्हणजे इथे तुम्ही 50 क्रॉस केलं. 50ला महत्व नाहीये, हे n/2 आहे म्हणून ह्याला इम्पॉर्टन्स आहे. n/2 इथे 50 आलं. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये 50 नव्हे, एकूण ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्याला 2 ने भागल्यावर जो नंबर येतो त्याला पहिल्यांदा कुठे क्रॉस होतं हे आपण बघायचं. मग ते इथे 54 ला होतं. मग 54 हे कुठल्या क्लास इंटरवलची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे, 40 आणि 60. म्हणून इथे आपण असं म्हणणार की मेडियन क्लास जो आहे, मेडियन क्लास ओके, तो काय आहे 40 ते 60. म्हणजे त्याचं लोअर लिमिट किती आहे. आता इथे जो फॉर्म्युला आहे तो बघा, त्याचा जो फॉर्म्युला आहे ना त्या मेडियनचा, तो आपल्याला असा वापरायचा आहे बघा. मेडियनचा फॉर्म्युला, मेडियन इज इक्वल टू काय आहे बघा, कॅपिटल एल प्लस प्लस काय बघा n/2 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट मेडियन क्लास आणि इंटू h. आता ह्यातल्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ लक्षात घ्या. तो प्रत्येक गोष्टीचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे, त्याच्याशिवाय ते फॉर्म्युले वगैरे तुम्हाला वापरणं शक्य नाहीये. एल म्हणजे काय, n/2 म्हणजे काय, एटसेट्रा एटसेट्रा. तर त्याच्यामध्ये असं लक्षात घ्या की आय विल एनलार्ज दिस सो दॅट यू कॅन इन वन व्ह्यू सी ऑल द थिंग्स. एल इज लोअर क्लास लिमिट ऑफ द मेडियन क्लास. एल इज लोअर क्लास लिमिट of median class. So naturally first you have to decide median class limit. ओके, नंतर मग तिथे CF असं म्हटलंय बघा. CF म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. CF इज इक्वल टू व्हॉट, इट इज क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग मेडियन क्लास. इट इज क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ अ क्लास. कुठला क्लास, प्रिसिडिंग. प्रिसिडिंगचा अर्थ काय, आधीचा, प्रिसिडिंग मेडियन क्लास. प्रिसिडिंग मेडियन क्लास म्हणजे काय झालं बघा. आता या प्रॉब्लेममध्ये हा तुम्ही मेडियन क्लास म्हटलात कुठला, 40 ते 60. मग त्याचा प्रिसिडिंग कोणता, 20 ते 40. त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे, 24. म्हणून इथे मी CF ची व्हॅल्यू या पर्टिक्युलर प्रॉब्लेममध्ये 24 घेणार. कळलं का तुम्हाला. F म्हणजे फ्रिक्वेन्सी बघा, तिसरं जे आहे ते F इज फ्रिक्वेन्सी ऑफ मेडियन क्लास. इट इज फ्रिक्वेन्सी ऑफ मेडियन क्लास. ठीक आहे. मग आता इथे मेडियन क्लास किती आहे बघा, आपण सांगितलं 40 ते 60. मग त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे ही 30 तसं येणार ते. त्याच्यानंतर H म्हणजे लेंथ ऑफ द क्लास इंटरवल. लेंथ ऑफ क्लास इंटरवल. इथे या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये ती 20 आहे. प्रत्येक क्लास इंटरवलची विड्थ किती आहे बघा, 40 वजा 20, 20 वजा 0, 80 वजा 60, 100 वजा 80 म्हणजे 20 आहे. त्यामुळे इथे आपल्या या प्रॉब्लेममध्ये काय होणार, एल विल बी बघा लोअर क्लास लिमिट ऑफ मेडियन क्लास. मेडियन क्लास कोणता आहे, 40 ते 60. का तो 40 ते 60 आहे, तर मी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑब्झर्व करत गेलो. कॅपिटल एन इथे किती आहे, एकूण व्हॅल्यूज किती आहेत 100. मग त्याच्या निम्मे करायचं आपण म्हणजे 50. मग इथे बघा 4 आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, ही 50पेक्षा लहान आहे. 24 50पेक्षा लहान आहे. 54 इथे फर्स्ट टाइम यू क्रॉस्ड हाफ ऑफ दॅट. सो 40 ते 60 मध्ये ते आलं म्हणून 40 ते 60 हा मेडियन क्लास म्हणून इथे 40 घेणार मी. CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग मेडियन क्लास म्हणजे 20 ते 40 हा जो क्लास आहे हा प्रिसिडिंग मेडियन क्लास आहे, त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 24 आहे म्हणून इथे CF विल बी 24. नंतर F इट इज अ फ्रिक्वेन्सी ऑफ मेडियन क्लास म्हणजेच 40 ते 60 ची फ्रिक्वेन्सी, मग ती किती आहे 30 म्हणून F ची व्हॅल्यू 30 झाली. आणि H जो आहे तो म्हणजे त्या क्लास इंटरवलची विड्थ ती 20 आहे. मग आता या फॉर्म्युल्यात जर मी टाकलं तर मेडियन किती येणार, मेडियन विल बी काय होणार बघा, एल म्हणजे किती आहे तुमचं 40 प्लस
प्लस काय बघा क्युम्युलेटिव्ह n/2. n/2 म्हणजे किती झालं 50 बघा ना, कारण इथे n किती आहे आपलं 100, म्हणजेच n/2 किती होणार 50, म्हणून ते 50 वजा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी CF ची व्हॅल्यू 24 आहे बरोबर ना, डिवायडेड बाय काय आहे फ्रिक्वेन्सी म्हणजे ती इथे 30 आहे, क्युम्युलेटिव्ह क्रॉसची फ्रिक्वेन्सी 40 ते 60ची, आणि मग इथे इंटू हाईट म्हणजे 20. हे जे कॅल्क्युलेशन होईल म्हणजे 40 अधिक किती होणार बघा 50 वजा 24 म्हणजे 26 झाले, 26 भागिले 30 गुणिले 20. मग इथे हा 0 कॅन्सल होईल आधी, 26 दुणे 52/3 म्हणजे 40 वजा 52/3. मग 52/3 हे किती होणार बघा 40 वजा किती झाले 17 त्रिक 51 म्हणजे 17 हे आधी झालेच आणि 1/3 उरलं म्हणजे 17.33. हे 40 मधून मी वजा करणार बरोबर ना. टेक युअर ओन टाइम अँड डू दॅट कॅल्क्युलेशन. 26/3 26 दुणे 52 52/3 म्हणजे 40 वजा 17/33 म्हणजे किती येणार ते 40 मधून मी 17/33 वजा करतोय म्हणजे 33 मध्ये आधी 67 मिळवले की ते 18 होणार आणि 22 म्हणजे 22.67. इज इट राईट? चेक युअर आन्सर. 22.67. इज इट व्हॉट दे हॅव गॉट? चाळीस अधिक 17 म्हणजे 57.103 असं त्यांचं म्हणणं आहे बघा. 50 वजा 24 भागिले 3 म्हणजे 26 गुणिले 20 भागिले 30. दिस इज सेम थिंग दॅट वी गॉट. मग 40 अधिक सॉरी दॅट चिन्हांमध्ये आपण गोंधळ घातला. सी इट इज प्लस आणि इथे इथपर्यंत आपण प्लसच लिहिलं होतं, पुढे आपण का मायनस लिहिलं गॉड नोज. सो वी शुड नॉट मेक सच एरर्स. दिस इज सिली थिंग दॅट इज हॅपनिंग. सो 40 अधिक 17.33 म्हणजे दिस शुड बी 57.33. दिस विल बी द आन्सर. 57.33 इज द मेडियन. चिन्हांमध्ये चुकणा कामा नये कधीही. दिस वी मस्ट कीप इन माइंड ऑलवेज. So I hope you understood the method to calculate median. One more problem we will solve so that you will have a better understanding of this method. But it is very simple. Okay, it's nothing difficult in that. So we will continue with solving some another problem. For that matter, we will go for one problem from your exercise, and then we will wind up the things about median. Okay. So now this exercise practice set 6.2, and from that we will solve problem say 3. Problem 3 from exercise 6.2. Okay. So there you know the classes in the table are not continuous. So we must have the continuous classes. बघा मुद्दाम मी तिसरा प्रॉब्लेम निवडलेला आहे की त्याच्यामध्ये जी क्लास इंटरवल्स आहेत ती 60, 64 नंतर मग काय आहे बघा तिसरा प्रॉब्लेम ना 60 ते 64. ओके, इट इज कंटिन्युअस. आय वॉन्ट अ डिसकंटिन्युअस थिंग. सो दिस विच प्रॉब्लेम वी आर सॉल्विंग नाउ? I want continuous class intervals. Okay, so third problem, if you see, it is it should be 60 to 64 आणि मग त्याने 64 to 69 दिलेलं आहे. It should be 65 to 69 कारण पुढे बघा 70 ते 74. ओके, सो दिस प्रॉब्लेम वी विल ट्राय. प्रॉब्लेम नंबर 3. Problem number 3, there is a mistake in the problem itself that they should have given second class interval. By mistake they have started with 64. It should be 69. So this is what, see, this table gives you classification of number of vehicles and their speeds on Mumbai Pune Express Highway. त्यामुळे ॲव्हरेज स्पीड 60 ते 64 मध्ये जाणारे, त्या स्पीडने जाणारी 10 व्हेकल्स आहेत त्या रोडवरून. 64 ते 69 मधून जाणारी 34 व्हेकल्स आहेत. लाईक दॅट डेटा इज गिवन. 84 to 89 मधून
त्या स्पीडने जाणारी 6 व्हेकल्स आहेत. त्यामुळे हा इथे आपण डेटा लिहूया, क्लास इंटरवल. इट इज स्पीड. What are the class intervals? 60 to 64. Then we should have 65 to 69. Then we have 70 to 74. Then we have 75 to 79. Then 80 to 84. And then 85 to 89. We must make these class intervals continuous. So continuous class intervals, how you make it? हे 64 आणि हे 65, हे 69 आणि हे 70, म्हणजे 1 चा फरक आहे, म्हणून आपण त्याच्या निम्मे करणार, 1/2 म्हणजेच ते 0.5, आणि ते आपण लोअर क्लास इंटरवल मधून वजा करणार. लोअर क्लास इंटरवल, लोअर क्लास लिमिट मायनस 0.5 आणि अप्पर क्लास लिमिट प्लस 0.5. दिस इज द वे ऑफ डुईंग दॅट. मग इथे 60 आहे, म्हणजे ते काय होईल, 59.5 ते 64.5. नाव दिस इज कंटिन्युअस. इथे काय होईल, 65 वजा 0.5. बघा आपला फॉर्म्युला, लोअर क्लास लिमिट वजा 0.5, म्हणजे इथे किती होणार, 64.5 ते 69.5. मग होणार 69.5 ते 74.5. मग 74.5 ते 79.5. मग 79.5 ते 84.5 आणि फायनली होईल 84.5 ते 89.5. हे तुमची क्लास इंटरवल्स कंटिन्युअस. आता फ्रिक्वेन्सीज म्हणजे काय, ते नंबर ऑफ व्हेकल्स काय दिलेले आहेत बघा, 10, 34, 55, 10, 34, 55, त्याच्यानंतर 85, 10 आणि 6, 85. बोल. फोन केला मला अजून आला त्यांना तिकडनं इकडे येऊन बोलायला. सो नाव इट इज क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मग इथे किती होणार, 10, आणि हे लेस दॅन अप्पर लिमिट, त्यामुळे हे 10 होईल, हे 44 होईल. हे 44 मध्ये 55 मिळवणार तुम्ही, म्हणजे 4 आणि 5 9, आणि हे 9. त्याच्यानंतर 99 आणि 85 म्हणजे 184 होईल. मग हे होईल 194, आणि मग हे 200. म्हणजे एकूण व्हेकल्स किती आहेत, ती 200 व्हेकल्स आर देअर. मग त्याच्या निम्मे, म्हणजे हे तुमचं इथे बघा, कॅपिटल N हे 200 झालं, म्हणून कॅपिटल N अपॉन 2 हे तुमचं 100 झालं. आणि 100 कुठे क्रॉस झालं, 99 हे काही 100 नाही क्रॉस झालं, 184ला हे पहिल्यांदा 100 क्रॉस झालं, म्हणून हा जो क्लास इंटरवल आहे हा तुमचा मेडियन क्लास झाला, 74.5 ते 79.5. त्यामुळे इथे आपल्याला व्हॅल्यूज काय लिहायच्या बघा, इथे आपण असं लिहिणार, मेडियन क्लास इज 74.5 टू 79.5. ओके. त्यामुळे कॅपिटल L किती आहे, लोअर, म्हणजे त्याचं तुम्हाला आता काय पाहिजे बघा, L वगैरे या सर्व व्हॅल्यूज ज्या लागणार त्या तुम्हाला नोट डाऊन कराव्या लागतील. मग L किती आहे इथे, L विल बी 74.5. L म्हणजे काय असतं, मेडियन क्लासचं लोअर लिमिट, त्यामुळे ते आलं 74.5. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा काय लागणार तुम्हाला, तर फ्रिक्वेन्सी त्या क्लास इंटरवलची किती आहे, म्हणजे F, त्या मेडियन क्लास इंटरवलची फ्रिक्वेन्सी किती आहे, 85. त्याच्यानंतर त्याच्या आधीच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लागते. याच्या आधीचा क्लास म्हणजे हा 69.5 ते 74. त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे, 55. बरोबर आहे. आणि मग H लागतो तुम्हाला. H म्हणजे त्या क्लासची लेंथ, प्रत्येक क्लासची आता लेंथ किती झाली, 74.5 ते 79.5. लेंथ आपण कशी काढतो, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, मग ती इथे 5 आली. बरोबर आहे. सो नाव यूज ऑल दीज व्हॅल्यूज. आय विल एक्सपांड दिस अँड कॅल्क्युलेट नाव मेडियन. So what is the formula for median? It will be equal to L plus in bracket N by 2 minus CF, cumulative frequency,
भागिले फ्रिक्वेन्सी आणि गुणिले एच, या सर्वच व्हॅल्यू आपण इथे नोंदवलेल्या आहेत. त्यामुळे इथे किती होणार बघा, 74.5 अधिक n/2 म्हणजे 100 वजा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आधीच्या क्लासची म्हणजे किती आहे 99. आधीच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पाहिजे ना आपणाला. सॉरी. सो दिस इज 55 बाय मिस्टेक आय हॅव रिटन. इट शुड बी आधीचा क्लास म्हणजे 74.79.5 याच्या आधीचा क्लास म्हणजे 99 आहे त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. सो इट इज 99. ओके, सो इट विल बी हिअर व्हॉट 100 - 99 डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी ऑफ द क्युम्युलेटिव्ह मेडियन क्लास म्हणजेच 85 आणि इंटू हाईट ऑफ द क्लास म्हणजेच किती आहे ती 5. सो हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. सो 74.5 अधिक 1/85 इंटू 5 म्हणजेच किती झालं 74.5 अधिक 5 17 × 85 म्हणजे 1/17 आणि 1/17 ची व्हॅल्यू किती येते अप्रॉक्सिमेटली ते काढा तुम्ही आता 74.5 प्लस 0.06 म्हणजेच किती येणार एकूण 74.11 राईट. सो दिस विल बी द 70.5 आहे ना. सो 56. ओके, त्यामुळे हे जेव्हा तुम्ही राऊंड ऑफ कराल हे 5 आहेत, 5 म्हणजे 50 म्हणजे हे 56 झाले. राऊंड ऑफ केलं की ते अप्रॉक्सिमेटली किती येईल 74.6. दिस विल बी द मेडियन. समजलं ना. तेव्हा हा जो काही डेटा तुम्हाला दिलेला होता त्याचा मेडियन किती आला 74.6. हा मुद्दा त्यातला लक्षात घ्या. हाऊ टू कॅल्क्युलेट मेडियन. आपण मेडियन क्लास कसा मार्क करायचा, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज कशा कॅल्क्युलेट करायच्या, मग ह्या एल म्हणजे काय, CF म्हणजे काय, एफ म्हणजे काय, एच म्हणजे काय आणि कॅपिटल एन म्हणजे काय, या सर्व व्हॅल्यूज जर आपण नीट लिहून ठेवल्या आणि प्रॉपर कॅल्क्युलेशन्स केली तर याच्यामध्ये काहीही कठीण नाही आहे. आय होप यू अंडरस्टूड वॉट एव्हर आय डिस्कस्ड इन दिस लेक्चर. ओके, वी विल कंटिन्यू with next part, that is mean झालं, median झालं. Now in next lecture we will go for mode of the statistical data. Okay, again I appeal you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. Thank you.